आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सातत्याने त्याच्या कपाळावरती मस्तकावरती आपण पाहिलं सनातन धर्माचे प्रतीक रामचंद्राचं प्रतीक त्यामध्ये शिवाजी महाराजांचं प्रतीक असा भगवा टिळा हा त्यांनी कपाळावरती लावलेला होता आणि त्या परिसरामध्ये गेला मुंबईच्या परिसरामध्ये आणि जवळपास अंदाजे 3-4 तासांपेक्षा अधिकचा काळ तिथं होता। त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला। त्याच्यामध्ये दुर्दैवी शुक्रवारी घटना घडली 7 ऑगस्टला। दुर्दैवी त्याचा रविवारच्या दिवशी दुपारच्या वेळेला त्यांनी शेवटचा श्वास घेतला, बिचाराचा मृत्यू झाला। तर यामध्ये अजून प्रमुख आरोपी हे घटना घडण्याच्या पूर्वी ज्यांनी प्लॅनिंग केलं आणि घटना घडल्यानंतर ज्यांनी आरोपी मदत केली तर त्यांची परिस्थिती फार हलाखीची आहे, पण तरी देखील ते महाराष्ट्र सोडून पर राज्यापर्यंत पोहोचतात। त्यांना ही मदत करणारी लोक ही अटक झाली पाहिजे। पोलीस त्याच्यामध्ये कुठेही काम करत नाही, पोलीस तपास डायव्हर्ट करत नाही, पोलीस पूर्ण प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात। स्थानिक लोकप्रतिनिधींशी काही चर्चा झाली आहे का? त्यांच्याकडनं काय आश्वासन देण्यात आलं काय? स्थानिक अधिकारी वर्गाकडनं कुठल्याही प्रकारे घटना घडल्यानंतर आम्ही कारवाई करू, आम्ही असं करू, पण नंतर अंतवेळी झाल्यानंतर प्रशासन कुठल्याही प्रकारे आज तिथं दाद द्यायला किंवा तपास डायव्हर्ट करताना पाहिलं मिळतं। पीडित महिलांनी आज फास्ट ट्रॅक कोर्टवरती जायला पाहिजे आणि आमची सर्वांचीच त्या विचार पीडित तर पीडितच आहे, त्यांच्या तर भावना आहेतच, पण सर्वसामान्याची ज्या भावना तयार झाली याला एक सरकारी वकील दिला पाहिजे, ही घटना फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे। त्या आरोपींची जी घरं सरकारी जागेवरती आहे त्याला कुठली परमिशन नाही, गव्हर्नमेंटच्या जागेवरती घरं बांधण्यात आज नाही वर्षानुवर्ष, तर ती बुलडोझरनी पाडली पाहिजे। पण ते इतके वर्ष राहिलेत तर त्यांच्यावरती वेगळा फौजदारीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याची जमीन वापरली त्याचा सरकारने त्यांना दंड लावला पाहिजे, अशा सगळ्या कारवाई त्याच्यावर केल्या पाहिजे। सरकारमार्फत आता कुटुंबाला काही मदत करण्यात येणार नाही, सरकारनं आमची मागणी आहे की त्या पीडित जो आमचा धीरसिंग परदेशी त्याची जी सौभाग्यवती आहे आज कपड्याचं तिचं कुंकू गेलेलं आहे तर तिला कुठेतरी बिचारीला एक सन्मानजनक सरकारने महाराष्ट्र सरकारने तिला कुठेतरी नोकरी सरकारची नोकरी दिली पाहिजे। आपण सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देत नाही, आपण मुंबई गाठली आहेत, काय वाटतं मुंबईत येऊन या सर्व मागण्या आपल्या पूर्ण होतील आणि मुंबईमध्ये येऊन आपण लगेच तर कुठे पूर्ण होतं त्याला पाठपुरावा करणार आम्ही करत राहू। पण या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री असतील खूप लाडक्या बहिणींसाठी ते सातत्यानं पाठपुरावा करतात, लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतात, या ठिकाणी सुद्धा एक त्यांचीच लाडक्या बहिणीचा प्रश्न सुद्धा करणार आम्ही त्याचा पाठपुरावा करणार, त्या विचारला आम्ही घेऊन जाणार, सगळ्यांकडे तिला न्याय मिळूपर्यंत आम्ही अजिबात थांबणार नाहीत, आम्ही प्रयत्न करत राहतो। सर नावात बदल झाल्यामुळे नाही होतं ना असं, आता इथंच नाही महाराष्ट्रात छोटे गाव खेड्यात नाव बदल झालेले आहे। आता ते संविधान आहे, संविधानाप्रमाणे जर तुम्हाला वागायचं नसेल तर तुम्ही म्हणजे देशात तुम्ही संविधानच मानत नाही अशाचा अर्थ होतो। त्यामुळे कुठेतरी संविधानावरती प्रश्न उपस्थित करणारी लोक आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, त्यामुळे ह्या घटना अशा कुठेतरी मनामध्ये साचत असतील, पुढे येत असतील। सो कॉल्ड हिंदू धर्मरक्षक संग्राम जगताप यांना माझे काही प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1, त्या दिवशी SP ऑफिस चौक सभेमध्ये संग्राम जगताप यांनी सांगितलं की मुकुंदनगरमध्ये मी एकटा घुसणार, तुम्ही किती तारखेला किती वाजता घुसणार आहात ते सांगा। प्रश्न क्रमांक 2, तुम्ही माध्यमांमधून पसरवलं की आरोपींच्या घरावरती संग्राम जगतापांचा बुलडोझर चालणार, किती वाजता किती तारखेला चालणार ते सांगा। प्रश्न क्रमांक 3, राज्यामध्ये तुमचं सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार त्या ठिकाणी आहे, आत्तापर्यंत स्वर्गीय धीरजच्या कुटुंबियांना तुम्ही प्रत्यक्षात किती लाख रुपयांची आणि किती कोटी रुपयांची मदत केली ते सांगा। प्रश्न क्रमांक 4, अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची आहे, सत्तेचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे, धीरजच्या कुटुंबातल्या कोणत्या सदस्याला तुम्ही परमनंट नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं ते सांगा। ते राहू द्या, किमान त्यासाठीचा प्रस्ताव तरी इनिशिएट केला का ते सांगा। प्रश्न क्रमांक 5, त्या दिवशी निधन झाल्यानंतर सबंध शहरानं कडकडीत बंद पाळून धीरजला श्रद्धांजली वाहिली, पण तुमचे हॉटेल्स, तुमचे लॉज, तुमचे परमिट रूम, तुमच्या वाईन शॉप्स या सगळ्या राजरोसपणे सुरू होत्या। मग तुम्हाला एक न्याय आणि या शहरातल्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, हातावरती पोट असणाऱ्यांना वेगळा न्याय असा का हे सांगा। प्रश्न क्रमांक 6, तुमच्याच प्रभागामध्ये बुरुडगाव रोडवरती गांधी बंधूंना जबरदस्तीनं दुकान बंद करण्यासाठी त्या ठिकाणी मारहाण झाली, मार खाल्ला ते सुद्धा हिंदू जैन बांधव, आणि ज्यांनी मारलं ते सुद्धा हिंदूच, हिंदूंनीच हिंदूंना मारायचं, हे कोणतं हिंदुत्व हे तुम्ही आम्हाला सांगा। प्रश्न क्रमांक पुढचा, त्या दिवशी ज्या हिंदू मुलांवरती गुन्हे दाखल झाले त्यामध्ये तुमच्या कुटुंबातला कुठला सदस्य त्या ठिकाणी आरोपी झाला का ते तुम्ही आम्हाला सांगा। नेक्स्ट क्वेश्चन, यापूर्वी SP ऑफिस हल्ला प्रकरणामध्ये
तुमच्या जवळपास 200हून जास्त अंधभक्तांना आता सुद्धा वर्षानुवर्ष खेटा मारावं लागतात न्यायालयाच्या. यामध्ये तुम्ही स्वतः आरोपी का नाही आहात हे सांगा. माझा पुढचा प्रश्न आहे, राज्यामध्ये, देशामध्ये आणि अगदी गल्लीपर्यंत सुद्धा तुमचंच हिंदुत्ववादी सरकार, तरी सुद्धा हिंदूंच्याच राज्यात हिंदूच असुरक्षित का? हे माझा शेवटचा प्रश्न आहे की आजपर्यंत या अहिल्यानगर शहरातल्या किती मुलांसाठी तुम्ही रोजगाराची संधी निर्माण केली आणि किती कंपन्या तुम्ही MIDC मध्ये आणल्या? मला ही उत्तरं द्या, अहिल्यानगरकरांना ही उत्तरं द्या. दिनांक 7 ऑगस्ट रोजी धीरज परदेशी याच्यावर जो हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर जो त्याचा मृत्यू झाला, आम्ही तर सर्वात प्रथम समस्त मुस्लिम समाजातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. परंतु काही राजकीय लोकांनी धीरज परदेशीचा मृत्यू याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केलाय आणि लोकांमध्ये एक बिंबवण्याचा प्रयत्न केलाय की टिळा लावल्यामुळं मारलाय. तर माझा एक एकदम साधा सोपा प्रश्न आहे का धीरज परदेशी सोबत तिथं अजून 2 लोक होते जे हिंदू समाजाचे होते, त्यांनी टिळा लावलेला होता. मग जे मारेकऱ्यांनी फक्त धीरज बरोबरच त्यांचे भांडण का झाले, तर याच्यावरून कुठेतरी वाटतं की यांचं कुठं जुनं भांडण आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे टिळा लावून मारला जे लोकप्रतिनिधी 3 वेळेस बोलू राहिले, तर असं कुठेतरी वाटतं की हे लोकांना फक्त चितवण्यासाठी ते हे असे वक्तव्य करू राहिलेत. त्याचबरोबर आम्ही माननीय प्रशासनाला विनंती केली आहे, माननीय निवडणूक आयोगाला विनंती केली आहे का राहुरीचे आमदार यांनी त्या आंदोलनामध्ये मतदानाचा तर अपमान केलाच केला आणि त्यासोबत संविधानाचाही अपमान केला. म्हणजे आपण जिंकून आल्यानंतर काय शब्द वापरतात, लोकांनी आपल्याला मतं देऊन निवडून दिलंय आणि आपण त्या मताची किंमत झाडभर ठेवतात. म्हणजे कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की यांना या मताची किंमत काय आहे हीच माहीत नाहीये. आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की संबंधित जो आमदार आहे, भाजपचा आमदार, याचा आपण आमदारकी रद्द करावीत, कारण यांनी मतदारांचा तर अपमान केलाच आणि त्यासोबत त्यांनी संविधानाचाही अपमान केलाय. त्याच आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी अहमदनगरचे, राहुरीचे आणि भाजपचे लोकप्रतिनिधी या लोकांनी फिलिस्तीन आणि पाकिस्तान याचा उल्लेख केलाय वारंवार आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की या लोकांचे संबंध आहे. तर आम्ही माननीय पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की आपण यांचे जबाब नोंदवावेत, चौकशी नाही, यांचे जबाब नोंदवावे की यांना कसं समजलंय का, यांच्याकडे काय सोर्सेस आहे, यांचे कोणते म्हणजे यांचे कनेक्शन कुठं आहेत का, कोणते आहेत का ज्यांना यांना समजलं की पाकिस्तान आणि फिलिस्तीनचे संबंध आहेत. आणि जर यांचे जबाबात कुठेही काही आढळलं नाही तर या सगळ्या 3-4 लोकांवर आपण गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही माननीय प्रशासनाला विनंती केली आणि याची SIT मार्फत चौकशी व्हावी ही पण विनंती केली. ज्या प्रकारे या लोकांनी याला राजकीय आणि जातीय वळण देऊन राष्ट्रीय महामार्ग अडवला, मला असं वाटतंय का ते बेकायदेशीर होत आहे. तर माननीय पोलीस प्रशासनाने संबंधित लोकप्रतिनिधी जेवढे तिथं होते आणि जे स्वयंघोषित रक्षक आहेत यांचे सगळ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि जेणेकरून 5-5, 6-6 तास जर राष्ट्रीय महामार्ग कोणी रोखत असाल हे कायद्याने गुन्हा आहे. माननीय पोलीस प्रशासनांना माझा एक प्रश्न आहे, हे जर कृत्य मुस्लिम समाजाकडून झाला असता, एवढा वेळ मुस्लिम समाजाने जर आंदोलन केलं असतं तर आपण जी भूमिका घेतली असती तीच भूमिका आत्ताही घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि जे चितवणीखोर भाषण करून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न करतायत, वारंवार खोटे विषय लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करतायत, आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की यांची जे खोटे गोष्टी केल्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करून जे जनतेसमोर आणावी, जेणेकरून यांचे सगळं राजकारण आणि हे जे पोळी भाजतायत हे सगळी यांची राजकीय पोळी जे भाजतायत हे सगळे जनतेसमोर येईल. धन्यवाद.